नमस्कार. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2024साठी मी ज्योत्स्ना तानोडे पुणे माझ्या लघुकथेचं सादरीकरण करते आहे. माझ्या लघुकथेचं शीर्षक आहे आवर्त. सादर आहे आवर्त. आज सकाळपासूनच शिवानीला अतिशय अस्वस्थ वाटत होतं. शेखरच्या आठवणीनं मन अगदी पिळवटून निघालं होतं. काय करावं आणि काय नको असं तिला झालं होतं. नेमकं शेखरला कुठं शोधावं, कुणाला विचारावं? तो परत येत नाही म्हणजे त्याचं अस्तित्वच नाकारायचं, हे कसं शक्य आहे? पण मग तो का नाही येत? त्याला नसेल माझी आठवण येत? त्याच्या नसण्याने सगळा डाव अर्ध्यावरच उधळून जातोय ना. कसं सावरावं याला? असंख्य प्रश्नांनी तिच्या मनात फेर धरला. तिला गरगरल्यासारखं वाटू लागलं. पुन्हा पुन्हा डोळे भरून येत होते. त्याच बेचैनी ती घरातून बाहेर निघाली. आई, मी जरा बाहेर जाऊन येते. आईला सांगून शिवानी तडक निघाली ती गावातील तळ्याकडे. याच तळ्यावर तिनं आणि शेखरनं लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. लग्न अगदी 2 दिवसांवर आलं होतं. एका घाटात शेखरच्या गाडीचा अपघात झाला होता. 6 महिने झाले होते. अपघातानंतर न तो मिळाला होता न त्याचं शव. शिवानीला शेखरची प्रतीक्षा असली तरी घरी समीरशी विवाहासाठी पाठपुरावा होत होता. नुकताच समीरचा होकारही आला होता. शेखर सोडून दुसऱ्या कुणाशी विवाह? छे छे, कल्पनाही करवत नाहीये. पण किती दिवस टाळणार लग्न? लहान बहीण आहे लग्नाची. काय करावं? शेखर की समीर? प्रेम की कर्तव्य? विचारातच तिने एक छोटा दगड तळ्यातल्या पाण्यात भिरकावला. अगदी त्याच वेळी पाण्यात उठलेल्या तरंगामुळे त्यात पडलेलं एक प्रतिबिंब हललं. कोण? तिनं मागं पाहिलं. ती विलक्षण भांबावली आणि बघतच राहिली. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. डोळे भरून आले होते. तिनं अभावितपणाने आपले बाहू पसरले. त्याच वेळी शिवानी अशी अतिशय आर्त किंकाळी घुमली आणि भावनातिरेकानं तो तिच्या पसरलेल्या बाहूत कोसळला. चटकन सावरून तिने त्याला आधार देत खाली बसवलं. दोघंही एकटक एकमेकांना बघत होते. एकामागून एक आनंदाचे तरंग फुटत होते तर त्याच्या आर्त किंकाळीचे प्रतिध्वनी कानात घुमत होते. घाटात त्याच्या गाडीला अपघात होणं, त्यामध्ये डोक्याला मार लागल्यानं स्मृती जाणं, जवळच्या गावात कुणाच्या तरी आधारानं राहणं, मिळेल ते काम करणं, पण कुणाची तरी वाट पाहत असल्यासारखं एका अनामिक ओढीने रोज गावाजवळच्या नदीवर जाऊन बसणं, आज अचानक या तळ्याकडे येणं, स्वतःचं पाण्यातलं प्रतिबिंब पाहत काठावर स्तब्ध बसून राहणं. अचानक शिवानीने पाण्यात खडा मारल्यावर प्रतिबिंब नाहीसं होणं, तिनं मागं वळून बघणं आणि तिला पाहताच जणू चमत्कार घडणं. आठवणींच्या लाटावर लाटा येत आतून उसळी मारून सगळं सत्य वर येणं. शिवानी अशी त्याची आर्तसाद पुन्हा घुमली आणि त्यानं डोळे मिटून घेतले. शिवानी त्याला मिठीत घेऊन थोपटत होती. दोघंही एकमेकांशी स्पर्शातून भरभरून संवाद साधत होते. खरं प्रेम जिंकलं होतं. तिचा विश्वास सार्थ ठरला होता. शेखरही आता बराच सावरला होता. तिच्याकडं डोळे भरून बघत होता. त्याच्या वेदनांचा असा गोड शेवट झाल्याने त्याला अतिशय आनंद झाला होता. शिवानीलाही ही बातमी आईबाबांना कधी सांगते असं झालं होतं. तिच्या मनात आता आनंदाचं कारंजं थुई थुई उडत होतं आणि सनईचे सूर मनात घुमू लागले होते. कितीतरी दिवसांनी ती समाधानानं मन मोकळं हसत होती, गोड लाजत होती.
मावळत्या सूर्याची तांबूस लाली पाण्यावर पसरून पाणी जास्तच मोहक दिसत होतं. वातावरण अगदी मुग्धमधुर झालं होतं. धन्यवाद.